कधी विचार केलाय का का काही लोक आयुष्यात खूप पुढे जातात तर काही जण तिथेच असतात जिथे ते वर्षापूर्वी होते? उत्तर खूप सोपं आहे, विचार. हो, फक्त विचार. कारण तुमचे विचारच तुमचं भविष्य घडवतात. आपलं मन म्हणजे एक बाग आहे. जर आपण त्यात चांगल्या विचारांची बीज पेरली तर तिथे खूप सुंदर फुले उमलतात. त्याचप्रमाणे जर आपण रोज नकारात्मक विचार पेरले तर आपल्या आयुष्यात काटेच काटे उगवतात. जर तुम्ही रोज स्वतःला म्हणाल, माझ्याकडून काहीच होत नाही, माझं नशीब वाईट आहे, तर तुमचं मन त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागतं आणि मग परिस्थिती पण तशीच तयार होते. पण त्याऐवजी जर तुम्ही रोज स्वतःला म्हणलात, मी प्रयत्न करतोय, मी शिकतोय आणि मी जिंकणारच, तर तुमचं मन सकारात्मक ऊर्जेने भरून जातं आणि मग हळूहळू तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. आता हे एका कथेमधून समजावण्याचा प्रयत्न करते. एका छोट्या गावात एक रामू नावाचा मुलगा होता. त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताची. अभ्यासातही तो काही खास नव्हता. सगळे त्याला म्हणायचे, तू काही करू शकत नाहीस. पण रामूने ठरवलं, मी काहीतरी करून दाखवणारच. त्याने स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. तो दररोज मनात स्वतःचं यश बघायचा, स्वतःचं घर, स्वतःचं ऑफिस, आई बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद. हळूहळू त्याने छोटं काम सुरू केलं, शिकत गेला आणि काही वर्षांनी तोच रामू मोठा व्यावसायिक झाला. लोक आश्चर्याने त्याला विचारायचे, तू हे कसं केलंस? तर तो हसायचा आणि म्हणायचा, मी आधी माझं स्वप्न मनात पाहिलं आणि नंतर ते वास्तव्यात आणलं. आश्चर्य वाटते ना? पण हेच सत्य आहे. जे तुम्ही मनात पाहता तेच वास्तव्यात घडतं. तुम्हाला माहित आहे का, आपलं मन दररोज किती सारे विचार करत राहतं आणि त्यातले 80% विचार कालचेच असतात. म्हणजे आपण रोज तीच भीती, तेच प्रश्न, तेच नकारात्मक विचार पुन्हा पुन्हा फिरवत असतो मनात. मग नवीन काही घडणार कसं? जर तुम्हाला भविष्य बदलायचं असेल तर आधी विचार बदलावे लागतील ना. कारण विचार म्हणजे बीज आहे. तुमचं आजचं बीज उद्याचं फळ ठरवतं. प्रत्येक सकाळी स्वतःशी एक वाक्य बोला, माझं आयुष्य माझ्या हातात आहे, माझं मन माझं भविष्य लिहितंय. जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्ती, APJ अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर या सगळ्यांनी आधी मनात आपलं उद्दिष्ट ठरवलं होतं. तेव्हा त्यांनी कृती केली. त्यांनी कधीच स्वतःला मी नाही करू शकत असं म्हटलं नाही. त्यांनी नेहमी विचार केला, मी करू शकतो आणि मी करणारच. त्यामुळे आजपासून ठरवा, मी माझ्या विचारांचा गुलाम राहणार नाही, तर मी माझ्या विचारांचा निर्माता होणार आहे. दररोज सकाळी 5 मिनिट स्वतःचं भविष्य मनात बघा, स्वतःला यशस्वी बघा, आनंदी बघा आणि त्या भावनेत जगायला सुरुवात करा. हळूहळू तुमचे विचार तुमचं भविष्य लिहायला लागतील. कारण खरं सांगायचं तर मनात जे उमटतं तेच वास्तवात उमलतं. मंडळी, विचार बदला, दृष्टिकोन बदला आणि बघा आयुष्य किती सुंदर होते.